हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताई नो ही ज्यावेळेस मी डिझाईन मी एका कस्टमरची बनवली होती त्यावेळेस मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली होती, म्हणजे दाखवली होती. आणि त्यावेळेस बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या होत्या की ताई ही डिझाईन आमच्यासोबत शेअर कर, कशी बनवते, त्याचा मोठा व्हिडिओ टाक. तर आज तेच आपण बघणार आहोत. अगदी सुंदर, युनिक आणि साधा सिंपल मॉडेल लुक देणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. बोटनेकचं आपण बॅकचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि आपण नाही त्याला पोटली बटन लावणार आहोत. तर आता पोटली बटन कशी बनवायची हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवते. तर बघा, इथं मी छोटे छोटे कट मारून घेतलेले आहेत चौकोनी. आता तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर दोरा घेतलेला आहे आणि थर्मोकॉल घेतलेला आहे. थर्मोकॉल आपल्याला एक सेम आकाराचे लावायचे, जे की मी तुम्हाला दाखवले. आणि अशा पद्धतीने मध्ये थर्मोकॉल घालायचं आहे, असं पिळा द्यायचं आहे कपड्याला. आणि त्यानंतर अशा दोऱ्याने प्रेसमध्ये गुंडाळायचं आहे आणि ओढून गुंडाळायचं, म्हणजे जेणेकरून एकदम फिनिशिंगमध्ये ते एका जागी पूर्ण कपडा बसतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता ह्याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण फिनिशिंगमध्ये पोटली बटन कशी बनवायची, पोटली कशी बनवायची. तर तीच आता पोटली आपण बनवून घेऊयात. आता एवढी सगळ्या कपड्याची मी पोटली बनवून घेते आणि थोडक्यात तुम्हाला 2-4 पोटल्या मी बनवून दाखवल्यात. आता अजून परत बनवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, असा एक चौकोनी कपडा घ्यायचा आहे. मध्यम आकाराचा थर्मोकॉल घ्यायचा आहे. एकसारखे थर्मोकॉल घ्यायचे आहेत, म्हणजे पोटली आपली एकसारखी दिसेल. अशा पद्धतीने कपडा गुंडाळायचा आहे आणि एक्स्ट्राचा कपडा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने भरपूर अशी पोटली मी इथे बनवून घेतलेली आहे. आता इथे थोडासा कॅमेरा उंच असल्यामुळे तुम्हाला ही पोटली खूप बारीक दिसेल, पण खूप छान आणि मध्यम आकाराची पोटली इथं मी बनवून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा, अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊजचं कटिंग आपण केलेलं आहे, म्हणजे बोटनेक ब्लाऊजचं. आता इथं 3.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आता इथं आपण अर्धा इंच गळा रुंदी वाढवणार आहोत. का? तर इथं आपण कटके मारलेला आहे, मध्यतून आपण कट मारलेला आहे, कारण आपण तिथं पोटली लावून जॉईंट करणार आहोत. ठीक आहे. एक्स्ट्राचा सगळा गळा आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. दोन्ही पण मध्यातून कट करून घ्यायचा आहे. जसं की आपलं मेन फॅब्रिक आणि कपडा, अस्तरचा कपडा, दोन्ही पण मी इथं मध्येतून कट मारून घेत आहे. आणि फक्त आपल्याला ते जे मध्येतून आपण कट मारले तेच आपल्याला उलटीपालटी करायचे, म्हणजे जसं की आपण सोयीचं उलटं करतो ना फिनिशिंग देण्यासाठी ब्लाऊजचं कोणत्याही गळ्याचं, तशाच पद्धतीने आपल्याला इथं करायचं आहे. कॅनव्हस वगैरे अजिबात काही वापरायचं नाही. तर इथं अशा इतकी टिप मारायची आपण, जितकं आपल्याला अर्धा इंच तुम्हाला घ्यायचं आहे तेवढं. त्यानंतर अस्तर फोल्ड इकडं करायचं आहे, साईडला काढायचं आहे अस्तर. आणि त्यानंतर वरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी दाब टिप इथं दिली जाते, जेणेकरून छान येईल फिनिशिंग. त्यानंतर अस्तर खालच्या साईडला ढकलायचे आणि वरून सुद्धा एक टिप द्यायची आहे. ठीक आहे. आता इथं माझा दोरा खूप जास्त सारखं निसटत होता. कधी कधी दोरेसुद्धा असे आपल्याला कुचके लागतात, कारण असे जास्त लाईट कलरचे दोरे आपल्याला मिळत नाही आणि खूप दिवसाचे असतात, त्यामुळे ते तुटतात. त्यानंतर हे घेतलं मी, बघा, अशा पद्धतीने तयार करून. आता आपल्याला साईडनी आणि मुंड्याच्या साईडनी, गळ्याच्या साईडनी, खालच्या साईडनी सगळीकडून अस्तर छान असं जॉईंट करून घ्यायचे. आणि एक्स्ट्राचा जे काही कपडा आहे मेन फॅब्रिकचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा भागसुद्धा जोडून घ्यायचा आहे, जो की दुसऱ्या साईडचा असतो तो. बघा, अशा पद्धतीने ते पण असा जोडून घेऊया आणि तयार करून घेऊया आणि तुम्हाला मग दाखवते मी. आता हा पण जोडलेला आहे मी आणि हा पण जोडलेला आहे, सेम तशाच पद्धतीने खालून वरून आपलं फिनिशिंग वगैरे सगळं तसंच आहे. पुढे मी दाखवते काय काय करायचं आहे. आता इथं बघा, पोटली बटन लावण्यासाठी आपल्याला सिंगल दाबचा वापर करायचा आहे. आपण डबल दाबनी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये नाही लावू शकत. ठीक आहे. आता सिंगल दाब मी इथं कुठल्या साईडचा घेणार आहे, तर आपण नेहमी वर्क शिवण्यासाठी उजव्या साईडचा सिंगल दाब लावतो वर्कचं ब्लाऊज शिवण्यासाठी. आता इथं मी डाव्या साईडचा सिंगल दाब लावणार आहे. आता कोणतीही मशीन, तुम्ही कोणतीही मशीनचं काम करत असाल, कोणतीही मशीन असो तुमच्याकडे, तुम्ही शिलाई काम करत असाल, तर हे सिंगल दाब दोन्ही साईडचे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. वर्कच्या ब्लाऊजमध्ये, पोटलीच्या ब्लाऊजमध्ये, म्हणजे अनेक वेगवेगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला हे कामाला येतं. तर बघा, आता मी सिंगल दाब लावून घेतला आहे. डाव्या साईडला सिंगल दाब आहे आणि उजव्या साईडला मी पोटली लावून घेते, म्हणजे त्याची अगदी बरोबर सेंटरवरती त्याची टिप येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. आता इथं पण मी बऱ्याच वेळाच पोटली कशी लावायची, सिंगल दाब कसा घ्यायचा, तुम्हाला ऑनलाईन घ्यायचा आहे का, कोणत्या मशीनचा घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हिडिओमध्ये बऱ्याच सांगितलेल्या आहे. तरीसुद्धा एकदा सांगते,
मी तुम्हाला हे सिंगल दाब डाव्या आणि उजव्या साईडचे दोन्ही पण साईडचे व्हिडिओच्या खाली टॅग केलेले आहेत, तुम्ही नक्की तिथं जाऊन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा बराच काही फायदा होईल. आता वर्कचे ब्लाऊजसुद्धा खूप जास्त येतात, तर वर्कचे ब्लाऊज शिवण्यासाठी सुद्धा आपल्याला दोन्ही पण साईडच्या सिंगल दाबचा खूप जास्त वापर होतो. उटली लावण्यासाठी होतो, लटकन लावण्यासाठी होतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला स्टोनच्या लेस लावण्यासाठी होतो, त्यासाठी आपल्याला हे सिंगल दाब आपल्याकडे पाहिजेत. तर बघा, बोलत बोलत मी आपले सगळे पोटली बटन लावून घेतलेले आहेत. छान असे फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचे. तुम्हाला दोन्ही पोटलीच्या आतमध्ये जितका गॅप ठेवायचा आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. इथं मी अगदी पाव इंचाचा गॅप ठेवलेला आहे. त्यासाठी दाट अशी पोटली मी इथं लावून घेतलेली आहे. खूप सुंदर दिसते. तर बघा, आणि साधी सिंपल अशी ऑफिस वेअर साडी आहे. तर ही अशा पद्धतीचे ब्लाऊज स्टिच करून दिले ना तर खूप सुंदर असा मॉडेल लुक येतो आणि दिसायलाही सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने आता आपण एक साईडची पोटली लावली, दाब टिप पण दिली, दोन्ही साईडला अशा फिनिशिंग टिपा दिल्या. आता आपल्याला एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे, कुठे खालीवरी झालं नाही पाहिजे वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला. बघा, एकदम प्रॉपर आपण ठेवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण टिप मारून घेतली. आता इथं आपण अजून एक टिप मारून घेऊया, जी आपण दाब टिप दुसऱ्या साईडला दिली होती पाव इंच सोडून, त्याच्यावरती टिप मारायची, जेणेकरून ती व्यवस्थित जास्त टिपा दिसणार नाहीत आणि व्यवस्थित राहील. तर मॅचिंग दोऱ्याने दिल्या ना तर अजिबात दिसणार नाही कुठे बचबच वगैरे, खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये येईल. आता इथं बघा, आता इथं व्यवस्थित आपल्याला गळा व्यवस्थित करून घ्यायचा, असा दुमडून घ्यायचा आणि व्यवस्थित करून घ्यायचा गोलमध्ये. आता माझा ऑलरेडी आहे त्यामुळे मी काही केलं नाही. आता बघा, अशा पद्धतीने आता इथं मी थोडंसं तिरका कपडा काढून घेतला आहे ब्लाऊजच्या कपड्याचा आणि आपल्याला इथं पायपिंग करून द्यायची. आता पायपिंगसाठी सुद्धा बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई आम्हाला पायपिंग येत नाही. त्यासाठी सुद्धा बऱ्याच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा. तरी पण मी पुन्हा कुणाला लिंकसुद्धा पाठवते, पण एवढं सगळं होत नाही रिप्लाय देणं, लिंक पाठवणं. त्यासाठी मग तुम्हाला सांगते की एकदा चेक करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग करून घेते. आता इथं सिंगल दाबवरच मी पायपिंग इथं करून घेते. म्हटलं आता कुठे दाब बदलत बसावा, पटकन थोडंसं राहिले ते पटकन करून घेते मी. आता इथं थोडंसं टच झालेलं होतं, म्हणजे थोडंसं कपडा मार्जिन बाहेर आलेलं होतं, तो मी व्यवस्थित करून घेतला आणि पूर्ण आपली पायपिंग कंप्लीट करून घेतली आणि खूप छान पद्धतीने ही आपली पायपिंग रेडी झालेली आहे. वरून तुम्हाला जर इथं फक्त पट्टी टाकून खाली दाब टिप द्यायची असेल तरीसुद्धा देऊ शकता, पण इथं मी पायपिंग टाकली, थोडासा कपडा होता. आता बघा, खालच्या साईडने सुद्धा आपल्याला इथं हे करायचे आहे, फिनिशिंग द्यायची आहे, बॉटम पट्टी टाकायची आहे कमरेची. पण आता इथं टक्स राहिले होते, टक्स मी इथं 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंचीवर घेतलेले आहेत, कारण अर्धा इंच आपले खाली फिनिशिंगमध्ये जाणार आहेत. तर अशा पद्धतीने आता इथं आपल्याला डबल टक्स देऊन घ्यायचे, म्हणजे टक्सला डबल टिप मारून घ्यायची आणि मध्येतून आपण 4.5 इंच रुंदीवर घेत असतो टक्स, जेणेकरून फिटिंगमध्ये छान बसतं कमरेला ब्लाऊज. तर अशा पद्धतीने आपण इथं टक्स मारून घेतलेले आहेत. आता व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या टिप्स असतात, मी तुम्हाला नेहमी सांगत असते, त्या फॉलो करत जा, कारण तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि फिनिशिंगमध्ये कोणताही गळा तुम्ही जर शिवला ते प्रॉपर दिसतो आणि इतकं सुंदर लुक येतं ना की नेहमीच एखादा गळा जर सुंदर दिसायला लागला तर ते कस्टमर तुमच्याकडं वारंवार येत असतं. आता आपण इथं पट्ट्या काढून घेऊया. बॉटम पट्टी जोडण्यासाठी जे काही पट्ट्या लागतील ते काढून घेते, जोडून घेते आणि बॉटम पट्टी जोडते. आता बॉटम पट्टी तुम्हाला इथं हात शिलाई करायची असेल तर सोडून देऊ शकता, किंवा तुम्हाला डायरेक्ट जर जोडून घ्यायची असेल तर तुम्ही इथं जोडून पण घेऊ शकता. इथं मी तर डायरेक्ट जोडून घेणार आहे, सिंगल दाबच ठेवलेला आहे मी, कारण शेवटला पोटली येतं, तर मग डबल दाबनी ते पोटली अडकतं. सिंगल दाब असेल तर आपल्याला पोटलीच्या आतमधून किंवा इकडून तिकडून ते दाब आपल्याला काढता येतो. अशा पद्धतीने मी आता डबल फोल्ड केलं आहे, दाब टीप दिली, परत आतमध्ये डबल फोल्ड करून अस्तरच्या साईडने लेवलने मी इथं घातलेला आहे आणि अशा पद्धतीने परत एक फिनिशिंग टिप देणार आहे. तर बघा, सुंदर असं आपलं हे ब्लाऊज रेडी म्हणजे झालाच आहे. आता आपण इथं साईडला सुद्धा एक बॉटमला टिप देऊया, म्हणजे छान असं दिसेल, अजिबात फुगणार वगैरे नाही. आणि इतका छान सुंदर ब्लाऊजचा कपडा होता, सॉफ्ट मस्त. तर अशा पद्धतीने शायनिंगमध्ये कपडा होता आणि सुंदर अशी साडी होती, सुंदर असा हे ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता बघा, ही ब्लाऊज डिझाईन तर रेडी झाली, पण आता पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे. आणि हे सुंदर असा लुक आपल्याला तयार करण्यासाठी अगदी थोडाच वेळ लागलेला आहे.
आणि सुंदर युनिक काहीतरी हटकी ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे. ही डिझाईन माझ्याकडून बऱ्याच कस्टमरनी बनवून घेतलेली आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. कारण तुमच्या सुद्धा कस्टमरला ही ब्लाऊज डिझाईन खूप आवडेल. जे ऑफिससाठी रोज जातात त्यांच्यासाठी सुद्धा ही छान अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन आहे. प्लस कुणाला काहीतरी युनिक हटकी मॉडेल लुक करायचं असेल त्यांनासुद्धा छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. आता ही पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. फ्रंटनी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. 36 इंच मापाचा ब्लाऊज आहे साईजचा. आणि फ्रंटचा गळा डीपमध्ये थोडासा डीप म्हणजे 5.5 इंचचा केलेला आहे. 5.5-6चा असेल. आणि त्यानंतर चौकोनी गळा केलेला आहे फ्रंटनी. आणि बॅकने आपला बोटनेक आहे, पॅक आहे आणि फ्रंटनी ओपन आहे. ठीक आहे. आता फ्रंटनी हुक लावायचे राहिलेले आहेत, फक्त मी टाचणे लावलेले आहेत तोपर्यंत. आणि अशा पद्धतीने पूर्ण आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. खूप सुंदर दिसणार आहे, युनिक लुक येणार आहे. तुम्हाला आवडली असेल डिझाईन तर नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा नवीन सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवता येतील. आणि तुम्ही बनवली तर कशी झाली, काय झाली, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशीच नवीन ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊज टिप्स आणि कटिंग स्टिचिंग व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.